आपल्या जनरेशनमध्येच ही गोष्ट लॅकिंग आहे की कितीही केलं तरी नाही यार, चुकतंय. प्रायोगिकमध्ये लेखकाला काय व्यक्त व्हायचंय ते व्यक्त होण्याची मुभा असते. यामध्ये तू लग्नही केलं का केलंस? म्हणजे करायला गेले एवढंच एवढं झालं. ही माझी फसलेली तीळ पावडर. टंबा टंबा बंबा बंबा. मजा म्हणजे तुझी मजा घेणार होता असं म्हणायचं तुला. खरं तर ऍक्च्युली आम्ही शोला तेवढंच साठी बोलवतो लोक, आम्हाला कंटेंट हवा आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मी निनाद, तुमचा दोस्त आणि या शोचा होस्ट, तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा या शोमध्ये ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. आज आपल्याकडे एक अशी व्यक्ती आलेली आहे जिच्या टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. वा, ही व्यक्ती वेळेला हरवायला निघालेली आहे. ठीक आहे, इन्सेप्शन बघून बघून असं वाटलं होतं की क्रिस्टोफर दादा जे करतायत आणि जे त्यांनाच जमू शकतं, पण हा समज हिने दूर केलेला आहे. ही वेळेच्या पुढे जाऊन जगाला मागे टाकायला बघते, वयाच्या खूप पुढे जाऊन इतर लोकांना कॉम्प्लेक्स देण्याचा प्रयत्न करते. अशी ही वयाने पुढे धावणारी व्यक्ती, आपण तिचं स्वागत करूया. तिचं नाव आहे शर्वरी कुलकर्णी. हाय शर्वरी, तुझं काय वर्णन होतं माझं? कळेल तुला, आमची प्रोसेस तुला हळूहळू कळेल. ओके. तर बेसिकली तुझं सगळ्यात पहिले स्वागत आहे Thank या you. शोमध्ये ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. तर आता आधी बसलोच आहोत तर मग बोलूयात आपण. ठीक आहे. येस. हा इंट्रो जो तुला इंटरेस्टिंग वाटला ना, हा आमच्या क्रिएटिव्ह टीमने लिहिलेला आहे. याला ते क्रिएटिव्ह म्हणतात. वा, तर आपण पुढे येऊया. सध्या रंगभूमीवरती तुझी 2 नाटकं चालू आहेत. Yes. एक जन्मवारी आणि एक डबल लाईफ. राईट. आत्ताच तुला दोन्ही नाटकांसाठी जीचं सहाय्यक अभिनेत्रीचं नामांकनही होतं आणि आत्ता तुला संस्कृती कलादर्पणमध्येही पुरस्कार मिळालेला आहे जन्मवारीसाठी. येस, राईट. सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन. थँक्यू. आता आम्हाला जरा इंटरेस्ट आहे की हे जे इथपर्यंतचा तुझा जो प्रवास आहे, झीपर्यंतचा, मटापर्यंतचा, सिरियल्सपर्यंतचा, या प्रवासाची सुरुवात कुठून तरी नक्कीच झालेली आहे. तर ही जी इंटरेस्टिंग सुरुवात, जी आम्हाला थोडी माहिती आहे, आम्ही त्याला अजून इंटरेस्टिंग करणार आहोत, पण सुरुवात तुझ्यापासून करूया की हे कधी सुरू झालं हे सगळं? हे सगळं सुरू झालं, मला ह्या क्षेत्रात नाही यायचं आहे. मला आई प्लीज तू ऑडिशन्सना घेऊन जाऊ नकोस, मला सांगू नकोस, मला अभिनेत्री व्हायचं नाही आहे. इथून याची सुरुवात झाली आहे खरं तर. संस्कृती कलादर्पणचा आत्ताच पुरस्कार मिळाला अभिनेत्रीचा. बघा काय म्हणजे म्हणते. मी मला 12वीपर्यंत हे नव्हतं करायचं. ह्याची अनेक कारणं आहेत की मला बाकीच्या गोष्टी आवडत होत्या ज्याच्यात मी ग्रॅज्युएशन करेन वगैरे असा विचार केला होता. मला इंटिरियर डिझायनिंग करायचं होतं. मला फार विचित्र नाही म्हणजे, पण वेगवेगळ्या गोष्टी आवडत आल्यात. मला 9वीपर्यंत वेटरनरी डॉक्टर व्हायचं होतं. मग मला असं झालं मी आर्किटेक्ट होईन. मग असं झालं आर्किटेक्ट नाही, मला जास्त डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून मी ठरवलं इंटिरियर डिझायनिंग करेन. मी रचना संसदमध्ये ॲडमिशन घेतली होती 12वी नंतर आणि मग नाही मला नाही करायचं आहे. मला अभिनय करावा असं वाटतोय बहुतेक, मला हे आवडतंय असं कुठेतरी वाटलं. आणि माझी आई अभिनेत्री आहे, त्यामुळे लहानपणापासून मी घरात ते बघत आली आहे. पण मी कधीच इंटरेस्ट नाही घेतला की मी पुढे जाऊन हे करणार आहे ना, तर मी आज ह्या गोष्टी शिकेन. टिपत मी नक्कीच होते, म्हणजे आपण असतोच ते करत. पण मला असं वाटलं की नाही ठीक आहे, मग आता आपण ठरवतो या क्षेत्रात जायचं, तर मग असंच धाडकन नको जायला. आधीच एक ठप्पा असतो की हां अभिनेत्रीची मुलगी ना, म्हणजे हिला वाटतं हिला सगळं येतं. तो मला नको होता. म्हणून मी ठरवलं की मी पुणे युनिव्हर्सिटीमधल्या ललित कला केंद्रातनं ग्रॅज्युएशन करेन थिएटरमध्ये. सो मी ते ग्रॅज्युएशन 12वी नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर केलं? नाही 12वी नंतर लगेच. रचना संसदमधली माझी ॲडमिशन कॅन्सल करून ललितची ऑडिशन असते. एवढा कॉन्फिडन्स होता तुला तेव्हा? हो, कारण मी त्या सुट्टीत 12वीच्या सुट्टीत एक डान्स ड्रामा केला होता ज्याला आपण बॅले म्हणतो. कारण मी कथकचं शिक्षण घेत होते तेव्हा. त्यावर येणारच होता. थोडंसं गाणं शिकले मी, ते माझं सगळं चालू होतं. म्हणून मला कोणीतरी नाटकात कास्ट केलं आणि मला ते केल्यानंतर असं वाटलं की हां यार छान आहे, आपल्याला जमतं आहे. आणि आपल्याला जे अगदी खूपच आपला कॉन्फिडन्स लो होता तसं काही नाही आहे, आपण करू शकतो. म्हणून मग तिकडे शिरले. आणि ललितमध्ये शिरल्यावर मला लक्षात आलं की अभिनयापेक्षा आपल्याला बहुतेक दिग्दर्शन आणि टेक्निकल गोष्टी जास्त आवडतात का, सेट डिझाईन, लाईट डिझाईन.
तर असंही थोडंसं झालं. त्यामुळे तिथे त्या 3 वर्षात मला त्या 3 इतर गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या. आणि मग ललितमधनं बाहेर आले आणि अभिनयाची संधी मिळत गेली. म्हणजे पहिलं माझं व्यावसायिक नाटक केलं, मग त्यातनं मला सिरियल व्यावसायिक नाटक केलं ची चौका रंगभूमी नावाचं, जे मी आईबरोबरच केलं. त्यामुळे मी तो माझ्या शिक्षणाचाच एक भाग समजते. म्हणजे माझी 3 वर्ष पूर्ण झाल्यावर एक 4थ्या वर्षाचं एक वेगळं शिक्षण चालू होतं. ते नाटक केलं. त्याच्यानंतर मला सिरियल मिळाली सोनी मराठीवरची, माझी पहिली सिरियल. मग झीवरती सिरियल केली आणि आता 2 नाटकं करते. असा आहे प्रवास. आता माझ्यासमोर शिक्षणाचा ऑप्शन होता, कारण मी ग्रॅज्युएशन कुठल्या विषयात आधी नव्हतं केलं. माझी ग्रॅज्युएशन करण्याचीच वेळ होती आणि अनायासे मला वाटलं की थिएटरमध्ये करूया आणि ते झालं. पण मला असंही नाही वाटत की नाही शिक्षण घेतलं तरच तुम्ही अभिनेते किंवा दिग्दर्शक होऊ शकता, असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या अनुभवात, म्हणजे मी जे 3 वर्ष त्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकले तेच काही लोक 3 वर्ष काम करून इथे शिकत असतील. फक्त ती शिकण्याची वृत्ती पाहिजे. मग शिकता कुठेही येतं, तुम्ही एकदा काम करत चांगला व्यक्ती हवा. दुसरी गोष्ट, मला असं वाटत होतं की आपण थिएटरमध्येच MA करूया का, पण मला असं लक्षात आलं की MA ची थिअरी इतकी कठीण आहे की ती शिकण्यासाठी आणि त्या अँगलनी थिएटरकडे बघता येण्यासाठी तुमच्याकडे कुठल्या तरी एका वेगळ्या विषयाचं बेसिक नॉलेज हवं. म्हणून मला असं वाटलं की मी कधी थिएटरमध्ये MA केलंच तर त्याआधी मला आधी एका वेगळ्या विषयाचं शिक्षण घ्यायचं आहे. म्हणून मी आता MA इन फिलॉसॉफी करते. म्हणून मी मगाशी ते इंट्रोमध्ये म्हटलं होतं की नोलान दादाच्याही इन्सेप्शनच्या पुढे कोणीतरी जाण्याचा प्रयत्न करतोय. ते कळणार तुला हे माझं कनेक्शन काय आहे. ठीक आहे, मीच लिहिली ऍक्च्युली ही स्क्रिप्ट. आता लक्षात आलं माझ्या. अच्छा, तूच आहेस म्हणजे तू क्रिएटिव्ह माणूस. हो, तो मीच आहे, तो क्रिएटिव्ह माणूस. थिएटर एज्युकेशन तू ललितमध्ये केलंस हे आम्हाला कळलं. ललित कला केंद्र हे ऑलरेडी खूप मोठं शिक्षण केंद्र आहे ऑलरेडी, आणि तिथून खूप चांगले विद्यार्थी पासआउट झालेले आहेत. मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी कळली की तू ट्रेंड कथक डान्सर आहेस. ट्रेंड सगळ्याचंच ट्रेनिंग घ्यायचं आहे. ट्रेंड ॲक्टर, ट्रेंड कथक डान्सर. तू हिंदुस्थानी क्लासिकल सिंगिंग ही शिकली आहेस थोडं. सब कुछ शर्वरी कुलकर्णी असं करायचं आहे का तुला? नाही, मला असं काही माझ्या डोक्यात नाही आहे. पण सगळ्यात आधी मी सांगेन की मी सौ सोनिया परचुरे यांची शिष्य आहे. मी त्यांच्याकडनं कथक शिकत आले आहे. माझं कथकचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, मी विशारद नाही, ही पहिली कबुली. दुसरी गोष्ट, मधल्या काही काळात कामामुळे, म्हणजे एकदा सिरियलमध्ये तुम्ही घुसलात की मग या गोष्टी क्लासेस करायला वेळच नाही मिळत. तसं माझा थोडासा टच सुटलाय, पण मी आता पुन्हा ते सगळं करायला लागले आहे. त्यामुळे तसंच सेम माझं गाण्याच्या बाबतीत आहे. गाण्याच्या बाबतीत असं आहे की मी खूप थोडं शिकली आहे. म्हणजे मी कुठल्याही परीक्षाही दिलेल्या नाही आहेत, पण पंडित सुरेश बापट यांची मी शिष्य आहे. त्यांच्याकडनं गाणं शिकते आणि परत तेच कामामुळे गॅप पडली आहे. आता परत मी ते करते आहे, जसा वेळ मिळेल तसं शिकते. आणि याच्या मागे माझं असं काहीच नाही मला हे पण आलं पाहिजे ते पण, मग मला सगळंच जमलं पाहिजे म्हणून मी शिकते असं काही नाही आहे. लहानपणी मला वाटायचं की आपल्याला डान्स छान येऊ शकतो, म्हणून मी डान्स शिकायला लागले. आणि माझी आई कथक नृत्यांगना आहे, त्यामुळे तिला वाटलं की अरे सोनियाकडे छान शिकेली मुलगी, म्हणून तिने मला क्लासला घातलं. आत्ता तुला पटकन मी विचारलं की अभिनय की डान्स? अभिनय. गुड. का असं? कारण मला डान्स करण्याचा अभिनय करू शकते मी. आता डबल लाईफ या नाटकात ती गातेही सुंदर. ते हिंदुस्थानी क्लासिकल. मला नाटक, खरं तर नाटक, हा म्हणजे मी सिरियल किंवा चित्रपट सुद्धा नाही म्हणणार, नाटक तुम्हाला सगळं करण्याची संधी देतं. पण ऍक्च्युली हे सगळं येणं हा पण एक प्लस पॉईंट ठरतो. ऑब्व्हियसली ठरतो. म्हणजे दिग्दर्शकाची नजर चांगली असेल तर तो कलाकारही तसेच हेरतो. म्हणजे कदाचित कुठला तरी दिग्दर्शक असेल ज्याच्या नजरेत असं असू शकतं की ही खूपच बेसिक नाचते, खूपच बेसिक गाते, तर तो मला नाही कास्ट करणार. पण कुठेतरी मी योग्य फिट होते ना, मग त्या दिग्दर्शकाच्या नजरेत मी त्या नाटकात काम करू शकते, नाचू शकते, गाऊ शकते. तुला माहिती आहे मी खूप अतरंग आहे. म्हणजे मला गोष्टी फार कन्सिस्टंटली नाही करतायत. पण मला ललित कला केंद्रात असताना आम्हाला ना 3ऱ्या वर्षी असं एक असतं की तुम्ही एक एक्सचेंजमध्ये एक विषय शिकू शकता. तुमच्या विषयाबरोबरच तुम्ही कुठली तरी वेगळी कला शिकू शकता. म्हणजे गाणाऱ्या मुली कथक घेतात, कोणीतरी ललितमध्ये आहे.
तर त्याचे वेगळे क्लासेस असतात, त्याच्यात बेसिक शिकवलं जातं. त्यात मला असं झालं की मी आता काय घेऊ, गाणं घेतलं तर मी काय गाणं पूर्ण शिकून पूर्ण केलं वर्षभरात, असं नाही होऊ शकत. डान्स मी थोडाफार शिकले आणि मला मुळात पुण्यात राहून गुरु बदलायचे नव्हते, त्यामुळे मग मी तबला असा एक विषय घेतला आणि बेसिक मला फक्त तबल्यावर हात ठेवता येतो आणि मी तबला वाजवण्याचा उत्तम अभिनय करू शकते, इतपत मी तबला शिकले, बाकी मला काही येत नाही इथे त्या इंट्रो मधला कॉम्प्लेक्सचा फील एवढं. आणि हे जे पण मी वेळेच्या पुढे कबूल करतेय की मी अभिनय करू शकते, मला तबला वाजवता येत नाही. कमाल करते हो यार. ओके, सो एकंदरीत अशा पद्धतीने तुझी सुरुवात झालेली आहे आणि आता तुला किती कला अवगत आहे हे आम्हाला कळतंय. तू नृत्यही करते, तू गातेस, तू थोडाफार मास्टर ऑफ तबलाही. नन, जॅक ऑफ ऑल असं आहे माझं. क्रिस्टोफर दादा आता डायरेक्ट हॉलिवूड. पुढे जाऊया. बरं, हे सगळं ठीक आहे, इंटिरियरचं काय खूळ आहे? माहीत नाही, मला लहानपणापासून असं आवडतात अशा गोष्टी डिझाईन करायला. आणि मग कसं सांगू, मला लहान म्हणजे मी ज्या घरात राहायचे ते घर सुद्धा रोज वेगळा सेटअप करून कसं छान दिसेल. तुला माहितीये का, मला काही काम नव्हतं, अशा वर्षात मी माझ्या घराच्या भिंती पेंट वगैरे केल्या आहेत माझ्या हाताने. मग त्याच्यावर काहीतरी वारली पेंटिंग कर, मग असं मी माझ्या घरातले कोपरे सजवत राहायचे. अर्थात म्हणजे ते काय फार अगदी हौशी न दिसतील अशा पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करायचे, पण अशी एक आवड होती की काहीतरी करूया. मग ते इंटिरियरचं खूळ शिरलं ना, त्याच्यानंतर मी ते वेगवेगळे मॅगझिन्स आणि त्याच्यातले काहीतरी रेफरन्सेस घ्यायचे, मग ते कापायचे, ते वहीत चिकटवायचे, मग त्याच्यावर स्वतःचा रिव्ह्यू. कोणीही वाचणार नव्हतं ते, पण माझा अभ्यास म्हणून की मला हे कसं वाटतं डिझाईन, म्हटलं काय नाही आवडलं, काय आवडलं, अशी वही माझ्याकडे अजूनही आहे. तर हे मला तेव्हा आवडायला लागलं होतं आणि वाटलं मला की मी हे करू शकते. असं काय त्याला एक ठोस कारण नाही आहे. आम्ही ना युजली एखाद्या शूटसाठी किंवा असं कुठेतरी बाहेर पडलो ना की आम्हाला एक सवय आहे थोडीशी, किती बॅग आहेत, 1 बॅग, 2 बॅग, 3 बॅग, अशी एक लिस्ट तयार करतो. आम्ही मेथड ही फॉलो करतो. तशी तुला एक ती मेथड आहे, ठीक आहे, की कॅल्क्युलेशन्स प्रत्येक गोष्टीचे असायलाच हवेत का? जेवणाचे पण कॅल्क्युलेशन्स करतेस तू? म्हणजे 10 जणांचा चहा बनवण्यासाठी आधी कोणी एकाचा चहा बनवून बघतं आणि मग ते चांगलं वाटलं तर आपण पुढे 10 जणांचा बनवू. तुला कळलं असेल मला काय म्हणायचंय. काय नाही, तू एक पदार्थ बनवलास, तुला खूप जणांसाठी तो बनवायचा होता, ठीक आहे, आणि मग तो खूप जणांसाठी बनवायचा तेव्हा फसला तर म्हणून तू आधी छोट्या प्रमाणात करून बघितला वाटीभर आणि मग तो वर्क झाला. आणि नाही, कुठल्या पदार्थ ते, अरे ते तर असं माझं खूप चालू असतं. पण हा काय किस्सा आहे मला सांग जरा. हे काय म्हणजे आधी छोट्या प्रमाणात केला, मग तो मोठ्या प्रमाणात करून बघितला, बरं तो झाला का तो फसला? अरे छान, मी उत्तम शिरा करते माहिती का तुला. पण माझं असं खूप असतं की मी एकदा करून खायला घातलं ना तर ते बेस्टच पाहिजे. मग त्याच्यासाठी मी आधी करून बघणे वगैरे असे प्रकार तर करतेच, पण एखादा पदार्थ जर मी केला तर 100 वेळा चव घेतल्याशिवाय माझं समाधान होत नाही. जोपर्यंत मला ते चवीला परफेक्ट वाटत नाही तोपर्यंत मी ते करत राहते. कधी कधी ते करून करून चोथा होतो त्याचा. तो आहे, तो पदार्थही आमच्याकडे आहेच. पण हा शिरा फसला का आवडला? नाही, आवडला. अच्छा, आवडला. पण ह्याचा आधीचा एक्सपेरिमेंट छोट्या प्रमाणात मी आणि माझी एक घाणेरडी खोड सांगते. माझं असं नाहीये की आई मला आता शिरा करायचा आहे तर जरा सांगतेस का कसा करायचा, किंवा मी पोहे करते तर मला मी खाल्लेत ना पोहे, मला माहिती पोह्यात काय असतं आणि साधारण चवीवरनं मी अंदाज लावू शकते की कशानंतर काय घातलं असेल आणि एक बेसिक अक्कल आपल्याला असते. तर त्या अक्कलेची मी ते असे खूप पदार्थ केलेत. असा माझा पोह्यांचाही किस्सा आहे, माझा शिऱ्याचाही किस्सा आहे, साबुदाणा खिचडीचाही आमचा पदार्थ आला नाही किस्सा आहे. काय त्या पदार्थांवरती येऊच. पण मला असं सांगावं असं आवडेल की ऑडियन्सला की कधीही म्हणजे आपल्या मित्रमंडळापैकी कोणी शर्वरीचे मित्रमंडळी असाल तर घरी जात असाल आणि तिने सांगितलं की मी बनवलं, तर ते तिला विचारा आधी की तिने खाल्लंय का आणि हे सक्सेसफुल आहे का, नाहीतर तो एक्सपेरिमेंट तुमच्यावर पहिले होणार असेल, एवढं लक्षात घ्या. हो, असं होऊ शकतं, पण मी चव घेतल्याशिवाय देत नाही. सो डोंट वरी. तुम्हाला स्विगी करावं लागेल ना आपल्याला. नाही, एवढी वाईट नाहीये नाही ना. सो मग तू पहिले जी सुरुवात केलीस ती संस्थेतूनच बाहेरून केलीस? म्हणजे ती काय सुरुवात केली? एकांकिकेतून सुरुवात केलीस तू, नाटकाने केलीस? मी
प्रायोगिक म्हणशील तर अगदी मोजकी काही नाटकं केली आहेत. ओके. पण मला असं वाटतं की मी 3 वर्ष ललित कला केंद्रात केलं ते सगळं प्रायोगिकच होतं, प्रायोगिक स्वरूपाचं होतं. आणि त्याच्यानंतर बाहेर पडल्यावर फॉर्च्युनेटली व्यावसायिकच्या संधी जास्त आल्या, त्यामुळे मग त्याच्यानंतर तेच करत गेले. आणि मी म्हटलं तसं की मी कॉलेजमध्ये नाटक कधी केलंच नाही, कारण तोपर्यंत नाही मला हे करायचं नाही असा एक वेगळाच कॉन्फिडन्स होता माझ्यात. आणि माझ्याबद्दलची ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही, तुम्ही टेलिकास्ट नाही केली तरी चालेल, पण मी 11वी सायन्स आणि 12वी आर्ट्स असं रुपारेलमधून केलं आहे. हे बघ त्याच्यात माझा काही दोष नाही, पण मला आर्किटेक्चर करायचं होतं सो त्याला आर्किटेक्चरला सायन्सची बॅकग्राऊंड लागते, सायन्स लागतं. हो, म्हणून मी सायन्स घेतलं. मग मला कळलं की हे आपल्याला झेपत नाही आहे. आणि आता मीनवाईल माझं चेंज झालेलं की इंटिरियर डिझायनर व्हायचं. म्हटलं ठीक आहे, आता कुठे सायन्स लागतं आहे. मग मी रिक्वेस्ट केली, स्पेशल रिक्वेस्ट DJ रुपारेलमध्ये, की आता मला सायन्स टू आर्ट्स चेंज करायचं आहे. माहीत नाही मला, मी कदाचित एकमेव स्टुडंट अशी असेल त्यांची, हो, ज्यांना त्यांनी करू दिलं 12वी आर्ट्स कर. मस्त टक्के मिळवले, पण मी चेंज केलंय, बरं झालं. ऍडमिशन घेतलेस म्हणजे तुझे टक्के नक्कीच चांगले होते. ते भाग्य आमचं नाही. सायन्स नंतर आर्ट्स मध्ये पण मी नाव काढलं. हो का? हा. एनिवे, आपण जरा नाटकाकडे वळूया. येस. तर एकंदरीत तुझं कॉलेजचा जो काही प्रवास आहे, आज इकडे आज तिकडे आज इकडे आज तिकडे असं सगळं टेस्टिंग करत पदार्थाची तीच कंटिन्युटी तिथेही आलेली की थोडं टेस्टिंग सेम अभिनयात पण थोडं टेस्टिंग असं सगळीकडे. हा टेस्टिंग फॉर्मॅट जो आहे तुझा, हा आय थिंक सो तुझा फॉर्म्युला बहुतेक झाला असावा की लेट्स टेस्ट इट अँड गो. मला अजून तुझा मुद्दा नाही कळते, सांगतो मी तुला. एनिवे, तर त्या पदार्थावरती मी येणारच आहे, ज्या टेस्टिंगला घेऊन आहे तो पदार्थ. पण त्याच्या आधी थोडं आपण पुन्हा थिएटरकडे वळूया. सो हा जो तुझ्या कॉलेजपासून सुरू झालेला प्रवास आहे ललितपासूनचा अभिनयाचा, तो आज इथपर्यंत आलेला आहे. आणि आता एवढं सगळं अचिव्हमेंट लोक बघत असताना कुठेतरी तो डाऊनफॉल कुठे आला आहे का लाईफमध्ये, जिथे तुला खरंच वाटलं की यार मला आता कळत नाही की काय करू? म्हणजे छान प्रश्न आहे. माझ्या आयुष्यात अशी कधी फेज नाही आली. असं ह्याचं कारण हे की मला नाही वाटणार कधी मला वेगळं काही करावं असं वाटलं तर त्यात काही कमीपणा नाही वाटणार. भीती वाटेल ऑफकोर्स, कारण अभिनय सोडून आता मी काहीतरी वेगळं करायचं, इंटिरियर डिझायनिंग करायचं असेल फॉर दॅट मॅटर, तर मला भीती वाटेल थोडंसं. भीती पण नाही वाटणार, तुझ्याकडे चॉईसेसच खूप आहेत. चॅलेंज सगळ्यांकडे असतात, एवढे नसतात. असं नाही, म्हणजे आपली ओपनली वेगळं काही करण्याची तयारी असेल ना, तर या गोष्टीची भीती थोडी कमी वाटते. त्याच्यासाठी खूप गोष्टी मॅटर करतात की तुम्ही तुमचं घरचं बॅकग्राऊंड कसं आहे. आता अर्थात मी अशा पद्धतीचं काम नाही करत की नाही माझ्याकडे सतत काम राहिलं पाहिजे कारण माझं घर त्यावर चालतं आहे, असं फॉर्च्युनेटली नाही आहे. मला माझ्या आईबाबांनी असं शिकवलं आहे. म्हणजे माझे आईबाबा म्हणायचे की तू उद्या वडापावची गाडी टाकलीस तरी आम्हाला तुझा अभिमान आहे, पण तुझी बेस्ट वडापाव विकणारी गाडी पाहिजे. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो हे माझ्या आईबाबांनी मला शिकवल्यामुळे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते केलं माझ्यासमोर. ठीक आहे, असा डाऊनफॉल नाही आला, पण असं कधीतरी होतं ना की यार आपल्याकडे काहीतरी कमी आहे किंवा आपल्याला काहीतरी अजून अपग्रेड करावं असं वाटतंय, कारण आपण त्या तिथे फिट होत नाही जिथे सगळे फिट होत आहेत, जिथे आपल्याला खरंच काम करण्यात इंटरेस्ट आहे किंवा लोकांपर्यंत आपली ओळख झालेली नाही. सो हा एक वेगळा फ्रेज आहे. हा फ्रेज असा कधी आलाय का? येतच असतो ऍक्च्युली. हे जे तू म्हणतोयस ना, ते माझ्या मते माझ्या बाबतीत दर 10 दिवसांनी एकदा घडतं. कुठली तरी घटना घडते म्हण, की सलग 5 दिवस काही काम नसतं, घरातच असतो म्हणून म्हण, की असं वाटतं की आपल्याकडे का नाही आहे काम. आणि आता सोशल मीडियावर तर सगळं बघायला मिळतं ना, कोण कुठे काम करतंय, किती वाजता कुठे काय चालू आहे. तेव्हा असं वाटतं की अरे इतक्या लोकांकडे काम आहे, आत्ता आज माझ्याकडे का नाही आहे काही काम, असं वाटतं. त्या क्षणी थोडंसं लो सुद्धा वाटतं. पण मला माहिती आहे की माझ्यात गोष्टी खूप कमी आहेत, बऱ्याच गोष्टी माझ्यात नाही आहेत, कमी आहेत. त्या कदाचित हो प्रत्येकात आहेत आपल्या. हा माझा मोठेपणा नाही सांगत आहे, आम्ही बिचारे पामर. पण अरे नाही, म्हणजे म्हणून तर आपण 4 ठिकाणी ऑडिशन देतो आणि कुठेतरी एका ठिकाणी सिलेक्ट होतो ना, नाही तर माझ्याकडे 4च्या 4 कामं असतात. बरेच जण असे आहेत ना ज्यांना कधी आपण म्हटलं नाही की या लेखकांबद्दल वाचता का तुम्ही किंवा असं काही वाचता का, वाचायचंय काय, आम्ही बघतो माणसं वाचतो वगैरे, ठीक आहे, पण तुम्हाला आधीच तर कळलं पाहिजे. हो, जे लिहून ठेवलेलं आहे लोकांनी. बरोबर आहे. आपण फक्त आत्ताच 2024 घेऊन पुढे निघालो, ते 2028 पर्यंत थांबणार.
मग तुम्हाला पण पुन्हा मागे 2024 ला लागणार. मग तुम्ही उलटा प्रवास तेव्हा करायला सुरू करणार का? मग आत्ताच तो प्रवास घेऊन सोबत पुढे जा ना. तर हा लॅक जो आहे ना, हा मला खूप प्रकर्षाने सगळ्यांच्या बाबतीत जाणवतो की नाही, तुम्ही या बाबतीत तुम्हाला वाचवण्यासारखी एकच गोष्ट आहे, दॅट इज स्टडी, अपग्रेड राहणं. हा, म्हणजे मी जर ललितमध्ये गेले नसते तर मी नसते कदाचित इतकं वाचायला शिकले. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं. हे आवडलं, वाचलं, असं गमतीचं वाचन. तू तसं वाचन करत होतं. होतीस का त्या पद्धतीचं? करत होते, पण त्याच्या बाबतीत पण मग चुजी होते. मग आवडेल तेच वाचायचं. अभ्यास म्हणून वाचणं हा प्रकार नव्हता आणि तो मी तिथे गेले नसते तर मी कधीच केला नसता. सो आपण पुढच्या एक महत्वाच्या मुद्द्याला जाऊया. गंमत अशी आहे की ह्याच्यात काही नाही आहे ती. ओके, ठीक आहे. तो जो मगाशी प्रोडक्शनकडून एक पैसे नाही आहेत या आविर्भावाने जो काही कागद आला आमच्याकडे, साधा प्रिंट मारलेला, तोही ब्लॅक अँड व्हाईटमध्येच असो, तर त्याच्यात काही आम्ही ना असे डायलॉग्स लिहितो. अच्छा. आणि ते खूप व्हायरल आहेत. बर, ठीक आहे. सो मी तुला ते देतो. व्हॉट? बर, ओके. मी आधी शब्द क्लिअर करून देते. तू हे ऐकलंयस? नाही नाही. म्हणून ही लोक नाही. पुढे आहेत. आपण इंस्टाग्रामवरती पडून हे सगळं बघत असतो. काय करायचं सांगतो तुला. आता हे डायलॉग आहेत. तू याचा व्हिडिओ पाहिलेला नाही, तर तू आवर्जून इथून निघाल्यानंतर हा व्हिडिओ पहा, कारण त्याच्यानंतर कॉम्पिटिशनला तुझा व्हिडिओ येणार आहे. कॉम्पिटिशनला शिकायचंच राहिलं. तर एक सिच्युएशन आहे, खूप इमोशनल सिच्युएशन आहे, आणि तुझी एक जवळची व्यक्ती आहे, ती ना म्हणजे अँटिक पद्धतीने मरते. ठीक आहे, अँटिक पद्धतीने. तर तशा सिच्युएशनमध्ये हॉस्पिटलमध्ये तो व्यक्ती मरतोय, त्याचं हृदय असं धाक 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 असं चाललंय, आणि तुला शेवटचे काही ह्या वाक्याचा अर्थ खूप गहन आहे. हे इथली भाषा नाही ती, खूप बाहेरची फॉरेनची आहे ती. करेक्ट. तर ट्रायबल भाषा वगैरे असेल. ट्रान्सलेशन पण मला लागलं. तर हे आता त्या फॉर्मॅटमध्ये तू बोल. हा, तर काय तो गेलाय ह्या दुःखात बोलायचं. हा, मग जातोय तो, आणि मग तुझं प्रत्येक वाक्य त्याला असं लागणार आहे. अच्छा, तो जातोय. बरं, तो हे ऐकून जाईल रे. तो गेलाच पाहिजे तो. तो तू आहेस आता. हो का? आई ग, हसू नकोस फक्त ह्याकडे बघू. तू मरणाचा अभिनय कर, तो टेलिकास्ट करू आपण. हे माझं ऑडिशन घ्या. ओके, मी रेडी आहे. हंबा हंबा, डांबा डांबा, कांबा कांबा, डंबा डंबा, बंबा बंबा. एवढंच होऊ शकतं. कमीच बघितला, म्हणजे मी तुझ्याकडे बघितलंच नाही, कारण तुझ्या मरण्याच्या अभिनयाने मला व्हिडिओ दाखव. सो आता आपण ज्या व्हायरल कन्सेप्टवरती इंस्टाग्रामवरती आम्ही म्हणजे पडलेलो असतो इंस्टाग्रामवरती, कारण आम्हाला कंटेंट हवा असतो, आणि बिचारी शर्वरीने ते पाहिलेलं नव्हतं. सो आता ज्यांनी तो व्हर्जन पाहिलाय आणि व्हायरल केलाय, पटापट हा व्हर्जन आमचा रिलीज झाल्यानंतर व्हायरल झाला पाहिजे. बस, आमचं काही म्हणणं नाहीये, पटापट तिथे व्ह्यूज आले पाहिजेत बस. सो एक असा अमेझिंग आपला सेगमेंट संपल्यानंतर आपण जरा पुन्हा एक टॉककडे वळूया, कारण पुढे अजून एक मजा आहे, पण त्याच्या आधी थोडं आपलं महत्वाचे टॉपिक्स आपण कव्हर करूया. मजा म्हणजे तुझी मजा घेणार होता मी, असं म्हणायचंय तुला. खरं तर ऍक्च्युली आम्ही शोला तेवढंच साठी बोलवतो लोकांना, आम्हाला कंटेंट हवा आहे. बरं, आता आम्हाला जो इंट्रोमध्ये मी म्हणालो, ठीक आहे, दोन गोष्टी. एक तर वेळेच्या पुढे जाऊन आणि वयाच्याही पुढे जाऊन लोकांना जो कॉम्प्लेक्स क्रिएट करून देतेस तू, तर हा कॉम्प्लेक्स काय आहे ते मी तुम्हाला आता सांगतो. तू ऐकायचंय? हा, सांग ना ते. तर तू हा सगळा नाटकाचा तो प्रवास केलाच. हा प्रवास ऑलरेडी अर्धा जो होता तो कॉम्प्लेक्स देणारच होता. एवढं सगळं म्हणजे शिकायचं का? कारण मला सांगशील ऍक्च्युली असं मुलीला विचारून नाही, पण तुझं वय काय ग? मी का सांगू? नाही, त्याचं कारण काय, कॉम्प्लेक्स काय येतोय? म्हणजे खूप काम करणं ह्याने कॉम्प्लेक्स येत नाही. मी खूप लहान नाहीये, खूप मोठी पण नाहीये. का वय का सांगायचंय? आता माझा वाढदिवस पण आलाय, पण मी बदलणारं वय नाही सांगणार. पण
खरं सांगतो यार, म्हणजे ऍक्च्युली नाही हे चांगलं माध्यम आहे सांगण्यासाठी, कारण गुगलवरती माझी बर्थ डेट म्हणजे बर्थ इयर सकट सगळं चुकीची माहिती आहे आणि मला कळत नाही की मी आता कोणाला. हो, सगळीकडे चुकीची माहिती आहे माझी. एक तर माझी बर्थ डेट ऐका, सगळ्यांनी ऐका, माझी बर्थ डेट 27 जून आहे, सगळे 27 जुलै आहे सगळीकडे माझी बर्थ डेट. आणि माझं बर्थ इयर पण काहीतरी चुकीचं आहे, 94 का 96, जे माझं बर्थ इयर नाही आहे. मी 1997ची आहे. तर कळलं सगळ्यांना माझं वय. 97. 26 वर्षाची. आम्ही 92. आम्ही इंटरव्ह्यू घेतो. अरे म्हणजे इंटरव्ह्यू घेणारी मोठी माणसं. नाही नाही, तसं नसतं आमच्याकडे. काय, आमच्याकडे जो अवेलेबल असेल तोच इंटरव्ह्यू घेतो. आमच्याकडे असं काही नाही, स्क्रिप्ट बिप्ट काही सुचली की लिहितात पुरं. तर मुद्दा आहे ना की हे जे कॉम्प्लेक्स क्रिएट करणारं जे आहे, वेळेच्या पुढे जाऊन काम करणार आहे, वयाच्या पुढे जाऊन, हे वयाच्या पुढे जाऊन का कॉम्प्लेक्स क्रिएट करताय? कारण बघा ना, एवढाच फक्त प्रवास नाही तुझा, यामध्ये तू लग्नही केलंस. का केलंस? म्हणजे चांगलं केलंस, पण का, म्हणजे एवढं काय घाई होती? लोकांना प्रॉब्लेम होत असेल, किती लोकांना त्रास झाला असेल, तुला त्याचं काही वाटत नाही? काही उगाच काही कोणाला त्यांना वाटू शकतो. तू थोडी त्यांना जाऊन विचारलंस कधी? नाही, मी लग्न, तुझा फॉलोवर वर्ग मोठा आहे हे तुला माहिती आहे. मी कलाकार असे वागतात की माझ्या मागे कोण असणार आहे. हे शाळेपासून आहे ऍक्च्युली. शाळेवाल्याला विचारलं की तू पहिला काय, कुठे अभ्यास करतो मी, अरे मग कसा आहे तो. पण खरंच असं काही नाहीये. बरं, त्यातून सुद्धा मी असं सांगते की मी आपल्या जनरेशनच्या कॉन्सेप्टच्या मानाने लवकर लग्न केलं. माझ्या मते मी वेळेत लग्न केलं. नाही, कारण मी सांगतो. नाही, मला पण एक कारण आहे. ठीक आहे, मग आपण क्रॉस चेक करू. तुझी जी आई आहे संपदाताई, ठीक आहे, त्या खूप मोठ्या लेखिका दिग्दर्शिका आहेत. ठीक आहे, अभिनेत्री आहेत उत्तम. आणि त्यांची खूप खास मैत्रीण हर्षदा बोरकर, जे आत्ता तुझ्या डबल लाईफ जन्मवारी या नाटकाच्या दिग्दर्शिका आणि लेखिकाही आहेत. तर त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत असं आम्हाला कळलं. आणि तू तसंही अर्धा वेळ तिकडे त्यांच्या घरी असायचीस. आणि मग तिथून तू काय केलंस? म्हणजे बरं, आता मी बोलू? तेच ऐकायचंच आहे आम्हाला. अरे एक मिनिट. तर आणि हे मला एकट्याला ऐकायचं नाहीये, हे त्यांनाही ऐकायचं आहे की काय केलं हे आम्हाला माहिती नाही, फक्त झालं आणि आम्ही काय बोलू, म्हणजे असं झालं. बरं, सांगते. त्या दोघी मैत्रिणी आहेत, हा एक योगायोग होता. कारण खूप जणांनी असं त्या दोघींना विचारलं की काय करून दिलं एकमेकांच्या मुलांचं लग्न. तर असं काही नाही, त्या दोघी म्हणाला आम्हालाच बऱ्याच काळ माहिती नव्हतं. आणि खरं सांगू तर मी जे 12वी नंतर पहिलं नाटक केलं आणि मग मला ललितमध्ये जावंसं वाटलं, ते मी हर्षदाताई बरोबर, म्हणजे माझ्या आता हर्षदा आई बरोबर, सासू बरोबर केलं होतं. त्याच्यानंतर मधल्या काही काळात मी तिला एका शॉर्ट फिल्मला असिस्ट करत होते. आणि तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की मी इतके वर्ष हिच्याबरोबर काम करते, हिला ओळखते, पण हिला एक मुलगा आहे हे मला तेव्हा कळलं. आणि त्या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने म्हणजे आमची थोडी ओळख झाली. मग असं त्या शॉर्ट फिल्मच्या प्रोसेसमध्ये आमची पण एक प्रोसेस तयार झाली. आणि मग काही महिन्यात तुझं नोटीस नाही झालं? इतक्या वर्षात नाही, मला माहिती नव्हतं किंवा मी त्याला कधी बघितलं नव्हतं. पण आई आणि माझ्या सासूबाई ह्या मैत्रिणी तर होत्याच त्या काळात, पण मला उशिरा शोध लागला. हे हो जाएगा. नाही चल, असं काही मी कॅल्क्युलेट नाही केलं. आता आमचं जमलं, मग काही महिन्यातच आमचं ठरलं की अच्छा ओके. म्हणजे शॉर्ट फिल्म रिलीज व्हायच्या आधी तुम्ही रिलीज झाला? नाही, शॉर्ट फिल्म रिलीज झाली ना? शॉर्ट फिल्म रिलीज झाली, सगळं झालं, त्याचं सगळे सोपस्कार झाले. मग आमचं ठरलं की ओके लग्न करूया. पण म्हटलं मी आता नाही करणार आहे. आई खुश होती. अरे सांगायला गेलंच असेल ना तुम्ही? हो. कोणाला पहिले सांगितलं? पहिले मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, आईला आधी नाही सांगितलं. मैत्रीण कोण ग? अन्विता. अच्छा. पहिले तिला सांगितलं की असा एक मुलगा आहे. खूप खास मैत्रीण आहे ना ती? हो. तिला नंतर भेटा. ओके. तर मग त्याच्यानंतर आईला सांगितलं. आई म्हणजे आईला माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला होता
एक तर तिच्या डोक्यात बिचारीचं असं काही नव्हतं की आता ही लगेच तिचं लग्न बिग्न होईल. पण आईला माहित असेल ना, खुश होती. हा, हो ना, मैत्रिणीला मुलगा आहे, हो ना, छान दिसतो, हो. म्हणजे काही होऊ शकतं, असं काही झालं तिच्या थ्रू नाही झालं का काही? तिच्या थ्रू नाही झालं. तुझंच तू. माझंच झालं. आईला काही माहिती नव्हतं. सगळ्यात आधी मी माझ्या आईला सांगितलं, मग त्यांनी त्याच्या आईला सांगितलं, आणि मग त्या बिचाऱ्या मैत्रिणींमध्ये अशी एक ऑकवर्ड फेज आलेली की आता तू आधी बोलतेस का मी तुझ्याशी आधी बोलू. पण जेव्हा लग्न, आता आपण एकमेकांचे लग्न करूया हे जेव्हा ठरलं, तेव्हा माझं असं होतं की आत्ता नाही मी लग्न करणार वगैरे, असं माझं खूप होतं की मला अजून हे करायचं ते करायचं मग मी करेन. मग असं झालं की तुझं शूट आणि इतकं तुझं हेक्टिक चालू आहे, तर त्यात तू सगळं तुझं एकटी मॅनेज करणार. बरं, लग्न तर ह्याच मुलाशी करायचं, म्हणजे आज नाही तर उद्या बरोबर करायचंच आहे. मग ते कसं बसं करून मी कन्व्हिन्स झाले. आणि नाही म्हटलं तरी मला थोडा मोह होता फॅमिली लाईफचा, कारण आई बाबा आता कोकणात राहतात, तेव्हा मला असं वाटत होतं की हा छान, मी फॅमिली बरोबर राहीन. ती काय फॅमिली आपल्याला अननोन नव्हती. सो मी आता त्या फॅमिली बरोबर आहे. माझं लग्न झालंय. तू तिथलेच होती, मुलगा काबीज झाला. हा, असंही म्हणू शकतो. नाही झाला ना घरात? असं ऍक्च्युली होतं, कारण माझी नणंद माझ्या वयाची आहे आणि आमची एकजूट आहे, त्यामुळे तो बिचारा कधी कधी एकटा पडतो. आता त्याला कळेल. असो तर वेळेच्या आधी आणि वयाच्या पुढे हे जे काही समीकरण, याचं उत्तर तुला लागलं असेल आता. बरं. आणि नाही म्हणजे मला एक ऑन अ सिरियस नोट, की मला बापरे लग्न केल्यावर लाईफच बदलतं मुलीचं, असं थँकफुली फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत होणार नव्हतं आणि झालं नाही. सो माझ्या लग्नानंतर, मी आता माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली, पण त्यानंतर माझं लाईफ जास्तीत जास्त फ्लरिशच झालंय. मला जास्त वेळ मिळालाय काम करायला. मी जसं माझ्या आईबाबांबरोबर राहत होते तसंच मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर आणि सासरच्यांबरोबर राहते. सासू सुनांमध्ये थोडं होतं काही नाही, तुमचं डायरेक्ट त्या लेखिका दिग्दर्शकाने तू डायरेक्टली अभिनय, मी जाते म्हणून ती डबा करून देते, असं आहे आमचं. एवढं सुख. मग असं असेल तर लग्न कधी केल्याने काय फरक पडतो ना. खरंय, त्या विषयावर मला काय बोलायचं नाहीये. तू थांब रे, तुझी वेळ येईल लवकरच, तू थांब. नाही, माझी आली आहे, मला जाणवायला लागली. इथे आली. इकडे हात तसंच फिरवतो मी आजकाल. हे सगळं विचारताना मी खरंच खुश आहे की एक खूप सुंदर प्रवास तू इथपर्यंतचा केला. आणि का मी सुरुवातीच्या इंट्रोमध्ये जरी गमतीने म्हणालो असलो तरी ही गोष्ट फॅक्ट आहे की आपण किती स्पीडीली आपले डिसिजन्स घेतो आणि आपण पुढे येतो. हे डिसिजन्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण बरेच जण 40-35 पर्यंत फिरत असतात, भटकत असतात, काही मार्ग मिळत नाही. सो टचवूड की तू जो प्रवास लोक 40-35च्या आसपास किंवा 30च्या आसपास करतात तो तू खूप आधी केलायस. आणि ही चांगली गोष्ट यासाठी, कारण जेव्हा तू त्या पिरियडपर्यंत असशील तू खूप अजून मोठा प्रवास केलेला असशील. मला असं म्हणावंसं वाटतं ह्याच्यावर की ना, ह्याच्यात तुमचा लक फॅक्टर खूप असतोच. व्हेरी ट्रू. पण मला असं वाटतं लक तुमच्या बाजूने असेल ना तर तुमची जबाबदारी जास्त वाढते. एक्झॅक्टली. कारण आता मला एक तर असं नाही वाटत की मी खूपच वयाच्या आधी काहीतरी करते आणि मी खूप लहान आहे, असं काही. मला खूप आजूबाजूला लोक खूप काय काय करतात, लहान वयात करतात. पण मला असं वाटतं की जितकं तुम्ही लवकर कराल किंवा जितकं तुम्हाला लवकर आत्मसात होईल एखादी गोष्ट, तितकी ती जास्त कठीण असते पुढच्या काळासाठी निभवायला. लगाव बिचारी. ठीक आहे का अन्विता, सॉरी आम्ही तुला आधीच म्हणतो, पण मजा येणार आहे. हो. ती चिडली तर तुमची जबाबदारी आहे. हॅलो. हॅलो. बरं ऐक, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोल ना. मला तुझा राग आलाय. का ग? मला नको करूस याच्या पुढे फोन. अगं शाऊ, मी तुला भेटून सांगणार होते सगळं, आणि तुझा प्रयोग होता काल तुला बरं नव्हतं, म्हणलं अर्धवट कशाला सांगा. मी म्हणलं कारण मीच त्या विषयावर काल कोणाशीच बोलले नाहीये. हो, पण म्हणजे एवढं काहीतरी महत्वाचं आहे तू मला सांगितलं नाहीस. पण मी तुला सांगणार नाही असं होईल का शर्वरी? मला तुला भेटून सांगायचं होतं. फक्त मी म्हणलं की ठीक आहे, आपण तुला शांतपणे फोन करू. आज मी बाबांबरोबर गेले होते परत हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, आपण बोलू. मला आता नाही बोलायचंय. बाय. तू ऐक 1 मिनिट. बाय. चिडू नको. 1 मिनिट थांब, शांत हो. नाही. 1 मिनिट तू ऐकशील का? नाही, मी आता नाही बोलू शकत. सॉरी. बाय.
का असं तुम्ही केलं यार? मी आता तिला आधी फोन करून सांगते की असं एक होत नाही येस आहे म्हणून. डेफिनेटली सांग आपण प्रँक करत होतो पण ही हॅलो हा तिला वेलकम सांग आपल्या शो मध्ये ती लाईव्ह आहे. अन्विता सॉरी. ठेव स्पीकरवर ठेव तू तिला सांग आपल्या शो मध्ये लाईव्ह आहे ती. आपण अन्विताचं पण स्वागत करूया या शो मध्ये. हाय अन्विता. आम्ही एक पॉडकास्ट शूट करतोय सो त्यांनी त्यांनी मला तुला प्रँक कॉल करायला लावला यार. सॉरी यार सॉरी. ठीक आहे पण तरी मला तुला भेटूनच सांगायचं नाही ठीक आहे सांगू शकते तिथे तू असं काही मुद्दा नाही. म्हणून तू काही बोलू नयेस. काही बोलले नाही. तेच तू बोलू नयेस म्हणून मी कट केला फोन की नाही बोलायचं. मी सांगितलं तुला कट कर म्हणून. आणि माझं असं की आता तू दिस इज व्हेरी अनलाईक यू पण म्हणलं होऊ शकतं काय माहिती श्रद्धाचं तुझं काही नको आता हे सगळं नको बोलायला. हो ठीक आहे ओके ओके थँक्यू. हे बघ ना यांना किती इंटरेस्ट आहे ना. श्रद्धाचं काय. ठीक आहे चल बाय नंतर बोलते. सॉरी. नंतर मी करते. मी आता मधुराकडे चालली. हो ठीक आहे. अगं सगळे ऐकतात. बाय अन्विता. या प्रँक कॉलमध्ये ना 2 गोष्टी मला खूप आवडतात. एक जी काळजी जाणवते ना ती आम्हाला खूप दाखवायला आवडते. माझं असं पर्सनली मत आहे की एका फोनवरती आपला आवाज बदललाय याने जेव्हा आपला मित्र म्हणतो की काय झालंय मला जगात ही फिलिंग खूप मोठी वाटते. ठीक आहे. लोकांकडे काय झालंय ही म्हणणारी माणसं नाही आहेत. आपल्याकडे आहेत ते आपण जपली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आत्तापर्यंत आलेले जे मित्रमंडळ आहेत ना त्यांच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट कॉमन जाणवली की जेव्हा जेव्हा काही असं झालं जसं आता तू फोन केलास आपण प्रँक करतोय पण स्टील तिला वाटलं की काय झालं. हा ठीक आहे जा नको बोलूस. असे माझे मित्र आहेत. नाही पण मी त्या बाबतीत खूप फॉर्च्युनेट आहे. फार मोजक्या माणसांकडे असे मित्रमैत्रिणी असतात आणि माझ्या आयुष्यात अशा 3 मैत्रिणी आहेत. श्रद्धा जिचं नाव तुम्ही ऐकलं तिचा किस्सा फक्त कळला नाही. मयुरी आणि अन्विता ह्या माझ्या तितक्यात सगळ्यात जुन्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही जवळजवळ 17-18 वर्ष एकमेकींच्या बरोबर आहोत. सो मी त्यांच्याबरोबर काहीही शेअर करू शकते काहीही सांगू शकते आणि आम्ही अन्विताला सगळ्यात पहिले कळलं होतं तो काय. हो अन्विताला. कारण अन्विता म्हणजे बाकी दोघी इकडे तिकडे असतात. अन्विता जवळ असते आणि ऍक्च्युली अन्विता बरोबर म्हणजे मी ललितमध्ये असताना सुद्धा तिच्या बरोबर होते ना. आम्ही 3 वर्षही एकत्र होतो. अच्छा ती ललितला होती का. तीही ललित. आम्ही बॅचमेट्स सुद्धा आहोत तिथेही. बरं. आम्ही रुपारेलचे बॅचमेट्स होत. आम्ही नाही सोडलं. त्याच्यामुळे तुम्ही ऍडमिशन एकत्र राहण्यासाठी घेतलंय का. ग्रॅज्युएशन सेम ठिकाणी. थँक्यू पण अन्विता आम्हाला चांगला कंटेंट दिल्याबद्दल. आणि तुला सॉरी बट काय करणार शो आहे तो शो आहे बाई. टॉक शो आहे आपला. फेवरेट डिरेक्टर संपदा जोगळेकर की हर्षदा बोरकर. तो छोटेच प्रश्न आहेत आपले. रॅपिड फायर आहे यार. संपदा जोगळेकर. ओके. हा आज काय खरं नाही. मी उत्तर दिलंय म्हणून आता सांगते हे टफ होतं. फेवरेट नाटक जन्मवारी की डबल लाईफ. जन्मवारी. ओके. मी का सांगू शकते हे तुम्ही सांगू दिलं नंतर सांग तू. ठीक आहे. रॅपिड फायर मध्ये का सांगणार तू. ओके. फेवरेट रायटर. ठीक आहे. रत्नाकर मतकरी की जी ए कुलकर्णी. रत्नाकर मतकरी. ओके. ह्याचं तुला एक उत्तर द्यायचं आणि तेच कर असं आम्ही सांगू शकत नाही पण तू ठरव. म्हणजे अभिनय की दिग्दर्शन. ऐका सगळ्यांनी मग नंतर बोलू नका. दिग्दर्शन आहे म्हणजे सगळ्यांना चान्स आहे. सगळ्या उत्तरांची कारण आहेत माझ्या. मी दिग्दर्शन करून त्याच्यात अभिनय करू शकते. मला नाही द्यायची मला उत्तर द्यायची. ओके. आता तू सांग मला की म्हणजे का. हा कुठल्यावरती सांगायचं टफ होतं की आवडतं दिग्दर्शक हर्षदा बोरकर की संपदा जोगळेकर कुलकर्णी. कारण दोघी माझ्या लाडक्या दिग्दर्शिका आहेत पण त्या दोघी माझ्या आया पण आहेत. त्यामुळे मुळात त्यांच्याकडे फक्त दिग्दर्शक म्हणून बघणं माझ्यासाठी कठीण आहे. पण म्हणजे हे हर्षदा आईसुद्धा म्हणेल की तिचीही सुरुवात आहे. तिची सुद्धा दिग्दर्शक म्हणून सुरुवात आहे. पण संपदा जोगळेकर कुलकर्णींनी म्हणजे माझ्या आईनी खूप नाटकं आत्तापर्यंत दिग्दर्शित केली आहेत. सो त्या खूप नाटकांपैकी एकाचा भाग असणं
त्यात मी अभिनय करत होते, पण म्हणून दिग्दर्शक म्हणून काय क्वालिटीज आपल्याकडे असल्या पाहिजेत ज्या जनरली चौका रंगभूमी जे जनरली दिग्दर्शकात बघायला नाही मिळत, ती क्वालिटी मी तिच्यात बघितली. पण शिव्या न घालता लागेल असं समोरच्याला काहीतरी बोलून गोष्टी करून घेता येतात. हे मी अभिनेत्री म्हणून असताना पण दिग्दर्शक म्हणून आपल्याला काय करता येईल असं म्हणून तिच्याकडे बघताना मला तिचं नाव घ्यावंसं वाटलं. आणि ज्याच्या बाबतीत मला असं वाटतं हर्षदाई सुद्धा मला म्हणजे सहमत असेल की आम्ही दोघी तिच्याकडे बघून शिकतो, सो म्हणून मी तिचं नाव घेतलं. काय तुला कशावरती, जन्मवारी की डबल लाईफ यावर बोलायचं आहे का? राईट, जन्मवारी का डबल लाईफ. खरं तर असं 2 नाटकांमधनं एक चूज कशाला करायचं ना, हे असले प्रश्न कशाला काढायचे, तेच महत्वाचं आहे ना, यालाच तर वेळ लागतो कंटेंट लिहायला. पण जन्मवारी मध्ये मी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून पण काम करत होते, त्याचबरोबर कॉस्ट्युम डिझाईन पण मी केलेलं आहे. त्यामुळे अजून काय नाही पण अभिनय आहेच. हा, म्हणजे सगळंच नृत्य आणि गाण्यात मुळात इंटरेस्ट असल्यामुळे आणि त्याही नाटकात गाणी आहेत, त्यामुळे त्या सगळ्यातच माझं डोकं खूप होतं. हो, तिथेही मी थोडंसं गाते. तिथे डान्स करतेस थोडासा. तर त्याच्यामुळे ते नाटक मला खूप जवळच आहे, कारण मी ते चला यार आता एक नाटक करूया, काहीतरी स्क्रिप्ट वाचा ना, ह्या दिवसापासून ते आत्ताच्या आमच्या 48व्या प्रयोगापर्यंत मी ते बघत आली आहे, त्यामुळे ते नाटक माझ्यासाठी जास्त जवळच आहे. ओके. बाकी कुठल्या ह्याच्यावर तुला काही? आणि शेवटचा प्रश्न, ऍक्टिंग का दिग्दर्शन? म्हणजे मला प्रोडक्शन डिझायनिंग खूप आवडतं. म्हणजे मी दिग्दर्शक झाले ना, म्हणजे होणारच आहेस ना तू? हो, ठरलंच आहे म्हणजे मी थोडीशी. अच्छा, ओके. हे झालंय का, घटना घडली आहे का काय की दिग्दर्शनाची घटना? दिग्दर्शन मध्ये थोडं बहुत चालूच असतं. आता डबल लाईफच्या रिहर्सल चालू होते तेव्हा मी एकीकडे एक एकांकिका पण बसवते एका स्पर्धेसाठी, आणि असं चालू आहे माझं. किंवा इनफॅक्ट मी ललितची माझी फायनल एक्झाम डिरेक्शनमध्येच दिलेली आहे. सो स्टुडंट प्रोडक्शनमध्ये 4 ते 5 नाटकं सादर होतात सगळ्या फाईल्समधून, त्याच्यात माझी फाईल सिलेक्ट झाली, मग मी एक नाटक बसवलं दिग्दर्शिका म्हणून. म्हणजे डबल लाईफची प्रोसेस सुरू असताना सुद्धा रणजित दादा मला म्हणाला की तू दिग्दर्शन कर ना, तू छान करशील. म्हटलं मी अभिनय वाईट करते का म्हणून म्हणतोयस का, तुला असं सुचवायचं आहे का मला? तो म्हणाला नाही ग, पण तुझं डोकं चालतं तसं खूप. म्हटलं हो, मला थोडा अंदाज आहे, पण आहे त्यात पडायचं आहे. वा, नाही नक्कीच तू ते करशील, आणि जेव्हा तू ते करशील त्याचं संगीत दिग्दर्शन मी करत असेल. येस, नक्कीच. असो, आपले सेगमेंट्स ऑलमोस्ट संपलेले आहेत. हां, ठीक आहे. पण 2 अगदी महत्वाचे प्रश्न जे ज्याने आपण सांगता करतो, किंवा हा सगळा जो काही घाट घातलेला आहे तो घाट कशासाठी घातलाय? अच्छा, त्याच्या आधी एक पदार्थ दिसला, सॉरी हा, येऊ दे, तो कधीपासून तो ऍक्च्युली साचला होता, तो आता बाहेर काढतो. मग तू असं ऐकला मी की तू जे फॅमिलीतले मेंबर्स आहेत जे काय आहेत ते, तू त्यांना एखादा पदार्थ बनवून दिलास, तो फसला आणि तो तू लिटरली पावडर सारखा त्यांनी चमच्यात घेऊन खाल्ला. दाण्याचा लाडू. लाडू ओके, कुठलाही जगातला कुठलाही लाडू असो, लाडू गोल असतो, लाडू घट्ट असतो, लाडू असतो यार. मी दिसलो मला, त्याची शेंगदाण्याची चटणी झाली आहे, मी तो चमच्याने खातो आणि लाडू नाही, आय गेस तिळाचा लाडू, तिळाचा लाडू, आणि त्यातही तो तिळगुळ, आय थिंक सो. आता त्याची गंमत अशी आहे की जसं मी माझी बॅकग्राऊंड आधी सांगते की मला कसे पदार्थ करायला आवडतात, मी काय पद्धतीने करते, तर तसं मला नुकतंच कळलेलं की वा, मला दाण्याचा लाडू जमलाय. तो बरोबर झाला. हा, दाण्याचा लाडू छान जमलाय, तर आता त्याच पद्धतीने तिळाचा लाडू करूया. मग तीळ किती वेळ भाजले पाहिजेत काही माहीत नाही, गूळ कुठला वापरला पाहिजे काही माहीत नाही. त्यातही मी माझी अक्कल चालवली की तो गुळाची ढेप आणा, तो गूळ किसा, कशाला, जॅगरी पावडर घालून बघूया असं म्हणून मी ते बहुतेक तीळ ना अति भाजले, त्याच्यात ती जॅगरी पावडर घातली, तो गूळ वितळत नव्हता, म्हणून मग ते तूप घाला, थोडंसं परता, मग हीटने वितळेल का, काहीच नाही रे, हळूहळू त्याची खिरापत झाली कोरडी, आणि त्याचे लाडू कसे आता तू वळणार ना. म्हटलं आणि हे वाढता वाढे झालं, याचं करायला गेले एवढं झालं, काहीच नाही होऊ शकत त्याचं. तिळकूट म्हटलं आता हे भाजीत घालून संपवा किंवा असं खाऊन संपवा, काही नाही. फार दिमाखात मी करायला घेतलेले, पण ते नाही झाले. हा माझा फसलेला तिळगुळ.
हां, म्हणजे ही माझी फसलेली तीळ पावडर असं साधारण म्हणून ते फसलेले उत्तम लागत पदार्थ होतं. नावावर एक वेगळा सेगमेंट होऊ शकतो तुझ्यासोबत, इंटरव्ह्यू वेगळा होऊ शकतो. पण मी तेच पदार्थ चांगले करून खायला घालू शकते. पण आता हा फसलेला पदार्थ जो होता तो नंतर बनला का कधी आयुष्यात? नाही, म्हणजे तो फसलेलाच आहे. अर्धी संपवली आम्ही, अर्धी अजून असेल डब्यात. अरे एवढं झालेलं ते कसं कोण संपवणार? आणि हे कोण घरचे हा, छान छान चव छान असं पण बिचाऱ्यांनी 1-2 चमचे खाल्ले. काय करणार, सासरचे थोडं कौतुक करायला लागलं त्यांना. करायलाच हवं. असे हे फसलेले पदार्थ आणि हे ज्यांच्या हर्षदा आईने सांगितलं असेल. कोण, आम्ही नाही असे नावं सांगत. नक्कीच नाव आम्ही नाही बोललो काय, तिचं आहे, तिला असं वाटतं. एखादी मुलगी विचारेल की नाही सासूला की बाबा किती करू, काय करू. बरोबर आहे. काही नाही नाही ना, तेच. सासू बाहेर असताना नाही, गपचूप एकंदरीत करून फसलं. जसा मुळशीचा एक पॅटर्न असतो तसा तुझा एक पॅटर्न आम्हाला कळलेला आहे. खाल्लाय ना, अरे उसमे क्या है यार, उसमे क्या है. तसं कशा वडापाव लागतं काय, बटर लागतो, जसं माझं पण होतं. तसंच आहे माझं. फक्त मी कितीतरी बनवायची हिंमत पदार्थ करत नाही, तू तसेच ती हिंमत करते. थोडी केलीस. ओके, सो फायनली आपण अशा फसलेल्या पदार्थांपासून ते तुझ्या प्रँक कॉल सेगमेंटमध्ये पास होऊन आता आपण पुढे शेवटच्या 2 महत्वाच्या फसलेल्या ते फसवलेल्या वा 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 लेखन पण करणार आहे. नाही. तर आता खरंच महत्वाच्या मुद्द्यांवरती आम्ही बोलणार आहोत. हा सगळा घाट ज्या गोष्टीसाठी घातलाय ती गोष्ट म्हणजे जी मुलं आज प्रायोगिक रंगभूमीवरती काम करतायत, एकांकिका ज्या आत्ता त्यांच्या चालू आहेत किंवा काहींना या ठिकाणी यायचं आहे, पण बरेचदा आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला फार अपेक्षेने काही प्रश्न विचारतात की अरे आम्हाला पण कधीतरी तिथे काम करायचं आहे, किंवा तिथे तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा गोष्टी सगळ्या सेट आहेत ना, म्हणजे कारण ते कमर्शियल लागतं आपल्या नावापुढे, मग तिकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील, पैशाच्या गोष्टी सुटतील, सगळी लाईफ एक सॉर्ट होऊन जाईल, किंवा असंही त्यांना नक्की ते विचारतात की आता आम्ही इथे आहोत, आम्हाला तिथे यायचं आहे, हा जो मधला ब्रिज आहे हा आम्ही कसा पार करायचा आहे, म्हणजे याच्यासाठी काही रूल्स आहेत का, याच्यासाठी काही गोष्टी आहेत का? तर माझ्या इतक्या वर्षांच्या प्रवासातनं मला एवढं तर नक्कीच, प्रवास माझा छोटा आहे पण एवढं तर नक्कीच लक्षात आलं की ह्या इंडस्ट्रीत किंवा कुठल्याही कला क्षेत्रात रोजचा स्ट्रगल आहे, एक दिवसाचा स्ट्रगल आहे. मला असं वाटतं की आपल्याला जे करायचं आहे, जर मला अभिनय करायचा आहे, अभिनेता व्हायचं आहे मोठं, तर त्याच्यासाठी कुठले मार्ग अवलंबले पाहिजेत हे कळण्याची आधी बेसिक आपली समज हवी. की मला नुसतंच अभिनेता आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला 10 लोकांनी ओळखलं पाहिजे, इतकीच आपली आवड असेल तर मी शक्यतो अभिनयाचं मी कुठलंच मार्गदर्शन करायला जात नाही. कारण मला कधी कधी आपल्या लोकांच्या बोलण्यातनं कळतं की अच्छा ह्यांना नुसतंच नोन पर्सनॅलिटी व्हायचं आहे, पण फेम हवं आहे, पण म्हणून नक्की काय करून मला मोठं व्हायचं आहे ह्याची क्लॅरिटी आता त्यांच्याकडे नाही आहे. तर माझ्याकडे स्वतःकडेच कुठल्या गोष्टीची क्लॅरिटी नसेल तर मला कोण कसं काय मार्गदर्शन करेल ना. तर मला असं वाटतं की मुळात आपल्याला कशाची आवड आहे, काय हवं आहे, काय जाऊन अचीव्ह करायचं आहे ह्याची क्लॅरिटी असेल तर माझ्या मते आपल्याला मार्ग आपोआप सापडतात. एक्झॅक्टली. पण मला सांग, हे तर झालं एक अझम्पशन किंवा एक थॉट. आता तू प्रायोगिकमधून म्हणजे तू प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं आहेस आणि आता कमर्शियली काम केलंस, तुला स्पेसिफिकली काय चेंज जाणवला, काय बदल जाणवले दोन्ही ठिकाणी? खरं सांगू का की अभिनेता काहीच वेगळा अभिनय करत नसतो, मग ते प्रायोगिक नाटक असो किंवा व्यावसायिक नाटक असो, अभिनय करावाच लागतो, कन्व्हिक्शन द्यावंच लागतं. जे लेखकाने लिहिलं आहे, जे दिग्दर्शक बसवतो ते तुम्हाला करावंच लागतं. प्रायोगिक नाटकाला असा कुठलाही क्रायटेरिया नाही. प्रायोगिकमध्ये लेखकाला काय व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त होण्याची मुभा असते, जी चांगलीच आहे. तसंही त्याही पद्धतीचं नाटक हवं, त्यामुळे त्याचं ऑडियन्सही निवडक पद्धतीचं आहे की काहींना तशी नाटकं बघायला आवडतात. बऱ्याचदा प्रायोगिक नाटक बघून आपल्याला असं होतं ना, मला कळलं नाही किंवा मला कळलं पण नक्की हेच म्हणायचं होतं का, असे प्रश्न पडतात. व्यावसायिकला तसं होत नाही. व्यावसायिकला तुम्हाला समोर बसलेल्या ऑडियन्सला, मग ते 5 लोक असू दे, 500 असू दे किंवा 5000 असू दे, त्यांना आवडेल असं करावं लागतं. आणि आपण हे विसरून नाही चालता कामा की आपण लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी इथे उभे आहोत, हे न विसरता आपल्याला काम करता आलं पाहिजे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असा किंवा व्यावसायिक, पण असं नाही वाटतं का मग आपण जे करत नाही आहोत ते वाईट आहे, असं नाही आहे. इन द सेन्स ऑफ प्रायोगिक किंवा कमर्शियल बेसिक गोष्टी आहेत. मी इथे चुकायचो, इथेही चुकतो, पण इथे चुकल्यानंतरची ट्रीटमेंट, इथे चुकल्यानंतरची ट्रीटमेंट, हे जे हे स्पेसिफिकली पर्स्पेक्टिव्ज आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत, तर या बाबतीतला जो बदल आहे ना, तो मी म्हणतोय की या बाबतीतला बदलाबद्दल मला एक मेन्शन करायला आवडेल की प्रायोगिक जेव्हा तुम्ही करत असता किंवा तुम्ही कुठल्या तरी शिक्षण घेत असता थिएटरचा म्हणा किंवा, तेव्हा आपल्याला तुलाही माहिती की एकांकिका वगैरे करताना सगळं तुम्हाला करावं लागतं. सेट डिझाईन करण्यापासून बनवण्यापासून सगळं तुम्हाला उभं करावं लागतं. तुमच्या डोक्याने तुम्हाला जितके अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याच्यातनं तुम्ही ते करत असता. पण ते जेव्हा करायची वेळ असते ना तेव्हा ते आपण केलंच पाहिजे. मी आता अभिनेता आहे, मी कशाला काय हात लावणार नाही, हे प्रायोगिक नाटकात चालत नाही, करता येत नाही. पण तेव्हा तुम्हाला तुम्ही जर आधी ते केलं असेल ना तर तुम्हाला ऍक्टर म्हणून कळतं की मी 4 गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे. कारण तुम्ही कधीतरी लाईट डिझाईन केलं असेल, लाईट कशासाठी असतो आणि तो कुठून आला तो कुठून घ्यावा लागतो हे प्रायोगिक नाटकात शिकायला वेळ असतो, वेळ मिळतो, संधी असते. ते जर तिथे शिकून घेतलं ना तर व्यावसायिकला खूप उपयोग होतो. कारण व्यावसायिक नाटक करताना ना तुम्हाला वेळ नसतो, तुमच्या चुका ऍक्सेप्ट करा, सुधारा, इतका कोणाकडे वेळ नसतो. तुम्हाला ते तत्क्षणी उचलावं लागतं, करावं लागतं. त्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. आता परवाच रिसेंटली आमच्या चालू प्रयोगात असे क्रॉस 2 पार होते आणि तेवढ्याच लाईटवर आम्ही फ्रंट स्टेजला एक सीन करत असतो. त्यातला एक पार ठपकन उडला चालू सीनमध्ये आणि साईड लाईट आहे ना, त्यामुळे ह्या अँगलच कट झाला तुमचा. बरोबर. मग फक्त हा लाईट होता. मग आम्हाला नॅचरली आमच्या पोझिशन्स चेंज करायला लागल्या. खरं तर 2 पात्र बोलतात त्यामुळे एकमेकांकडे बघून बोलायला पाहिजे, पण इथून जर लाईट आहे तर ह्या पात्राच्या चेहऱ्यावर लाईट येणारच नाही. मग मला असं करण्याची संधी होती तिकडे की मी पाठ करून बोलते, मी काहीतरी लपवून बोलते. तर मी शक्यतो तिकडे म्हणजे तुम्हाला त्याचं नॉलेज असेल ना की हा लाईट घेण्यासाठी मला कसं उभं राहायला पाहिजे, हा किती हाईट वरून येतोय, हा पार एका स्पॉट आहे, किती स्प्रेड होणार आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल तर ह्या गोष्टी कमर्शियलमध्ये करायला लागतात आणि त्या तर पटपट सुचतात. तिथे वेळ नसतो हे सगळं करायला. नाही, खूप एकंदरीत ज्या गोष्टींबद्दल डिस्कशन आपण केलं ना, मी त्याच सेम पेजला आहे आणि मला खूप मजा आली एकंदरीत. म्हणजे जेवढे आपले गमती झाल्या अपार्ट फ्रॉम दॅट, ज्या गोष्टी आपण आता डिस्कस करतो किंवा एक तुझा एक जो थॉट प्रोसेस आहे शर्वरीची की हां या पद्धतीने ही काम करते, तर ती खूप कॉन्फिडंट आहे आणि आम्हाला प्रत्येकाला ती आवडली. जे बघणार आहेत त्यांनाही ती आवडेल, त्याच्यातून त्यांना जे घ्यावं असं वाटेल ते घेतील, त्यांच्या पद्धतीने डिझाईन करतील त्यांचं लाईफ. पण मला ही गोष्ट खूप जास्त प्रकर्षाने जाणवते की एखाद्या गोष्टी बाबतीतला जेवढा तुमचा अभ्यास तेवढे तुम्ही उजवे ठरता. 10 लोक जेव्हा असतील आणि त्याच्यातले 2 पुढे येतात किंवा 2 पुढे येण्यामागचं कारणच ते असतं की त्यांच्याकडे काही गोष्टी एक्स्ट्रा आहेत. तुमच्याकडे असलेला जो एक्स्ट्रापणा आहे ना, हा कधीही तुम्हाला मागे पाडणार नाही आहे आणि तुझ्याकडे एक्स्ट्रा 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 असं खूप आहे. त्याच्यामुळे मला आपल्याकडे किती जास्त आहे, कोणाकडे किती गुण आहेत, कोणाकडे किती स्किल्स आहेत, हा एक वेगळा भाग झाला. म्हणजे स्किल्स डेव्हलप करता येतात त्यामुळे तो एक वेगळा भाग झाला. पण मला असं वाटतं आपल्याकडे काहीतरी आहे आणि त्याला थोड्या थोड्या स्टेप्सनी का होईना, थोड्या थोड्या स्पीडनी का होईना आपण पुढे नेऊ शकतोय. ह्याच्या बाबतीत आपण समाधानी राहायला शिकणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण नाही आहे ते आपल्या पिढीकडे नाही आहे, आपल्या जनरेशनमध्येच ही गोष्ट लॅकिंग आहे की कितीही केलं तरी नाही यार, चुकतंय, कमी पडतंय, मला जमतच नाही. मग खच्चीकरण, मग डिप्रेशन आणि मग त्याच्यातनं मार्ग बदलणं किंवा परत परत तेच करत राहणं, ह्या गोष्टी इतक्यात आपल्या जनरेशनमध्ये. कधी कधी मीही माझ्या नकळत ते करत असेन, मला माहिती नाही, पण मी माझ्या आजूबाजूच्या माणसांकडनं शिकण्याचा प्रयत्न करते की नाही एवढूसं तर एवढूसं, पण एवढूसं काहीतरी जे काल नव्हतं ते तुझ्याकडनं घडलं ना, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. सो मजा आलेली आहे शर्वरी. आम्ही खूप म्हणजे मला पर्सनली आत्ता असं वाटतं की आम्ही आत्तापर्यंत 3 इंटरव्ह्यूज आम्ही केले. आम्हाला या इंटरव्ह्यूजमध्ये खरंच खूप मजा आली. प्रँक कॉल स्पेसिफिकली, व्हॉट अ प्रँक कॉल मॅन. एकूणच तुमचा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये हो, आम्हाला एकंदरीतच झाकण्यातच इंटरेस्ट आहे.
म्हणजे आम्ही फक्त ती लाईन अशी खाली टाकलेली नाही आहे, पण आम्हाला एकंदरीत तोच इंटरेस्ट आहे. त्याच्यातून आम्हाला काय शिकता आलं तर आम्ही शिकून घेतो बोलायला. आणि असं तर तुला मजा आली ना? येस. म्हणजे कुठेतरी असं जाऊन सिरियसली बसणार, असं हात असं फोल्ड करून बसणार आणि आपल्या करिअरवरती सांगणार, ह्याच्यापेक्षा दिस इज नाईस ना. कारण असं बोलायचं असेल तर माझ्याकडे काहीच नाही बोलायला असं मला वाटायला लागतं. मग मी सांगितलं असतं की मला नाही जमणार हा इंटरव्ह्यू द्यायला, कारण मी असं बसून नाही काही सांगू शकत. हो, त्यामुळे आम्ही ते स्पेसिफिकली ठरवलंय की इट्स नॉट अ इंटरव्ह्यू काइंड ऑफ, इट्स अ टॉक शो. आपण लेट्स टॉक पर्सनल गमती, बाहेरच्या गमती, आतल्या गमती, कामाच्या गमती, आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या तू शिकलेली आहेस, तू एफर्ट्स घेतलेलेस म्हणून तिथे आहेस. ते काय तुला असंच आलेलं नाही. तू लक फॅक्टर म्हणालीस, पण त्यासोबत तुझे हार्डवर्क्स पण खूप आहेत. त्या दोन्ही फॅक्टर्सचा जेव्हा ठरवलं इम्पॉर्टंट आहे की अभिनय करायचा, दिग्दर्शन करायचं, तेव्हा खूप जणांच्या बोलण्यातनं किंवा एकदा आम्ही ललितमध्ये अशी चर्चा करत असताना सुद्धा खूप जणांच्या बोलण्यातनं असं मला जाणवलं की हां, आता उद्या आम्ही बाहेर पडू इथनं, तर मग आम्हाला कामं मिळण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे सांगा. कारण आता शर्वरीचं कसं आहे, तिच्या आईच्या इंडस्ट्रीत आहे, त्यामुळे तिच्यासाठी सोपं आहे. मग त्याच्यावर मला जेव्हा बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी असं म्हटलं की ॲब्सोल्युटली अग्री करते मी तुमच्या म्हणण्याला, की माझ्यासाठी सोपं आहे. कारण जसं लोक म्हणतात तसं गॉडफादर कोणीतरी असणं, तसं माझ्यासाठी कोणीतरी आहे. ह्याच्यात डिनाय करण्यासारखं काही नाही, कारण मला त्याची लाज नाही, पण उलट अभिमान आहे. पण मी एक सांगितलं की कदाचित आईच्या नावामुळे, आईच्या ओळखीमुळे मला एक काम मिळेल किंवा आईच मला एक काम देईल, पण किती दिवस माझी आई मला पोसेल किंवा काम देईल. समजा मी घाण काम करत असेल तर एखादा प्रोड्युसर माझ्यावर का पैसे लावेल? इतका पैसा नाही इंडस्ट्रीत की कोणाचा तरी मुलगा आहे म्हणून याच्यावर. बॉलिवूडमध्ये पण तसं होत नाही. असं नाही, दुसरे पिक्चर वडिलांनी प्रमोट केले तरच, बाकी फसतातच. हा, म्हणजे एकतर माझं काम फसेल असं मी करत राहिले तर, किंवा मला कोणी घेणार नाही पुढे. तेव्हा माझा स्ट्रगल तुमचा उद्या सुरू होणार असेल, माझा परवा होणारच आहे. एक्झॅक्टली. पण ऑफकोर्स म्हणजे तुम्ही ज्या भूमिकेतून बघताय त्याप्रमाणे तुम्हाला गोष्टी दिसत असतात, पण मला आवर्जून मांडावं असं वाटतं की तुम्हाला ओळखीमुळे किंवा तुम्ही कोणाचे स्टार किड आहात सो कॉल्ड, म्हणजे तर तुम्हाला एक काम मिळेल, पुढचं काम मिळेल, आणि जरी एक मिळालं तरी त्याच्यावरती तुमचं करिअर जर डिपेंड होणार असेल तर तुम्हालाच काम तर तुम्हालाच करायचं ना. हां, त्यामुळे मी काम केल्याशिवाय मला लोक काम नाही देणार, हे इतकंच खरं आहे. पण दिस इज नाईस ना. आज हा प्रवास इथपर्यंत तुझा केल्यानंतर तुला खूप चांगलं फील होत असेल की आज आपण आपली जी तू मोडून काढलीस ऍक्च्युअली, जी लोकांची थॉट प्रोसेस असेल. आणि मी शक्यतो नवीन माणसाशी ओळख करून घेताना आधी माझी ओळख सांगते, मी काय केलंय, मी कोण आहे. बरोबर. आणि मग मला वाटलं की आता मी इथे सांगू शकते तर मी सांगते की मी संपदा जोगळेकर कुलकर्णीची मुलगी आहे. कारण मला लोकांचे वेगवेगळे अँगल्स असतात त्याच्याकडे बघण्याचे, कोणी काही चुकीचा अर्थ नको काढायला, अशा पद्धतीने मी ते करत असते. सो मजा आलेली आम्हाला ओव्हरऑल इंटरव्ह्यूमध्ये, आणि जेवढं आम्ही कव्हर करणार का आम्हाला शक्य होतं ते आम्ही सगळं कव्हर केलेलं आहे. मी खरं तर शर्वरीलाच म्हणेन की हा जो आमचं हे जे बॅचलर्स ऑफ मुंबईचं जे चॅनल आहे यूट्यूबचं, आम्ही त्याच्यावरती असे वेगवेगळे उपक्रम करत असतो. गाणी असतील, आता हा पॉडकास्ट करतो, अजून काही काही. आम्हालाही तीच सवय आहे की एक्सप्लोअर करत राहूया. आमचा ह्या पहिलाच पॉडकास्ट आहे, आम्ही प्रयत्न केला आहे की तो खूप चांगल्या पद्धतीने मांडावा. तर त्याचा प्रयत्न आहे, तो तू पाहिला आहेस, आता तू त्याचे साक्षीदार आहेस. आम्हाला खूप अभिमान वाटतोय की गमती जमती केल्या त्या. तुझा वेळात वेळ काढून आलीस आमच्यासाठी आणि एवढ्या गप्पा आमच्यासोबत मारल्यास त्यासाठी खरंच थँक्यू. आणि तुला आत्ता जो पुरस्कार मिळाला आहे संस्कृती कला दर्पणचा, त्यासाठी खरंच तुझं अभिनंदन. थँक्यू सो मच. आता ॲज युज्युअल आम्ही कार्यक्रम संपवतो तेव्हा आमच्या कार्यक्रमाबद्दल खूप तुला बोलायचं आहे, कारण तुझ्याबद्दल तू खूप बोलली आहेस. आता जरा 30 सेकंद का होईना आमच्या चॅनलबद्दल तू खरं तर बोलावंस. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, खूप सारे व्ह्यूज द्या, बिलियन्स पार करा. हाय, तर बॅचलर्स ऑफ मुंबईच्या आमच्या ह्या पॉडकास्टला आधी बसू मग बोलूच्या पॉडकास्टच्या सगळ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. निनाद आणि त्याची सगळी टीम काहीतरी महत्त्वाचा वेगळा विषय वेगवेगळ्या माणसांच्या थ्रू तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करता, आणि खूप इंटरेस्टिंग त्यांनी इंटरव्ह्यू केलेला आहे. इतका की मला आता अजून बोलूया ना असं वाटतंय, बोलूया ना थोडा वेळ अजून असं वाटतंय. कदाचित तुम्हालाही ऐकताना असं वाटेल की अरे
अजून थोडा वेळ का नव्हता. तर त्याच्यासाठी सगळे इंटरव्ह्यूज नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.